केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेनं जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्यानं देशाच्या विकासाला चालना मिळेल. 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचं ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. मान्य अनुराबाई जागरकर, ज्येष्ठ नेते मान्य विनायकराव देशमुख, दीक्षित शिवसेनेचे नेते मान्य बाबूशेठ कारवाले, अंबादास पाटील, मान्य पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि मित्र, आजच्या या पत्रकार परिषदेसाठी मी आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. नुकतेच आपल्या देशाचा अर्थसंकल्प विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. हा संकल्प शेतकरी, महिला, युवक, उद्योजक, समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणून संपूर्ण देशभरामध्ये त्याचं मोठं स्वागत आहे. एकूण देशाच्या आर्थिक विकासाचा विचार करताना याच्यामध्ये कृषी क्षेत्राचं फार मोठं योगदान या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे. मागच्या 8 वर्ष जर पाहिले आपण तर साधारण कृषी विकासाचा दर जो आपल्या राज्य देशाचा होता तो साधारण 5.1% सातत्यानं स्थिरावला आणि त्यामध्ये विशेष करून कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा कृषी क्षेत्राने फार मोठी उभारी घेतली. तर सगळ्यात जास्त रोजगार देणारं क्षेत्र हे कृषी क्षेत्र आहे. आणि आपण जर आकडेवारी पाहिली तर एकूण देशाच्या सकल उत्पन्नामध्ये 16% हिस्सा कृषी क्षेत्राचा आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा या क्षेत्राला भक्कम असं पाठबळ देण्याचं काम अर्थसंकल्पातून झाल्याचं आपण पाहतो. अनेक योजना त्याच्यामध्ये सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे. त्यामध्ये विशेष करून 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या स्तरावर त्या निमित्त उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये सिंचन व्यवस्था असेल, वित्तपुरवठा असेल, अशा अनेक योजना आहे की ज्यामध्ये ते मॉडेल प्रोजेक्ट म्हणून कृषी उत्पादनामध्ये जे नवीन तंत्रज्ञान विकसित होतं त्याचा समावेश या 100 जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनेचा करण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या करता आत्मनिर्भरता मिशन योजना ही एक नवीन योजना आता जाहीर करण्यात आलेली, ज्यामध्ये डाळींचं, भाजीपाल्याचं उत्पादन त्या ठिकाणी अधिक वाढून विशेष करून यामध्ये ज्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आहेत आणि सहकारी संस्था आहेत त्यांचा अधिक सहभाग आत्मनिर्भर मिशन मध्ये करण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर उच्च उत्पादनक्षम आणि हवामानक्षम अशा प्रकारच्या बियाण्याचं उत्पादन सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी होईल त्याची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये किसान क्रेडिट कार्डचा जो आता काही वर्षापासून त्याचा वापर सुरू होता
त्याची आता मर्यादा 3 लाखावर आता 5 लाखापर्यंत करण्यात आली. आणि केवळ शेती उत्पादन नाही, त्यामध्ये शेतकरी आहेतच, परंतु दूध व्यावसायिक आहेत, मच्छीमार आहेत, त्यांचाही समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आणि अन्न सुरक्षा योजनेमध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेती उत्पादनाचे भाव हमी किमतीमध्ये खरेदी करता यावं आणि तशा प्रकारची त्याला शाश्वती मिळावी, त्यासाठी यावर्षी सरकारनं 6,000 कोटी रुपये तरतूद अतिरिक्त त्यानिमित्ताने केलेली आहे. त्यामुळे खरेदी किमतीमध्ये जर हमी भाव आहे आणि शेतकऱ्याला मिळणारा जो भाव आहे याच्यामध्ये एक सातत्य राहील अशा पद्धतीचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. कापूस उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होण्याच्या दृष्टीने साधारण विशेष योजना त्यामध्ये आणलेली आहे. युरियाचा नेहमी तुटवडा होतो म्हणून साधारण 12.5 कोटी मेट्रिक टन युरिया उत्पादनाचा नवीन त्या ठिकाणी प्रकल्प हातात घेतोय, सरकार घेत आहे. ज्यामध्ये या सगळ्या शेतीपूरक योजनेला, आत्मनिर्भर मिशनच्या योजनेला अधिक त्याला पाठबळ मिळेल, त्याचा उपयोग निश्चितपणे त्यासाठी होणार आहे. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी भरारी या अर्थसंकल्पामध्ये आपण घेतलेली पाहतोय. म्हणजे साधारण 5.7 कोटी लघु उद्योजक आहेत